आणि तो पाठून माझ्या धावत-धावत आणि मग मी आजीच्या घरी गेली म्हणजे आजीच्या आईकडे आईच्या घरी. मला मारलं आणि मी खाली बसली. तर डायरेक्ट दगड आला आणि मला इथे लागला. हाय, नमस्कार मंडळी. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा आहे आपला माझ्या गावच्या आठवणी एपिसोड नंबर 4. आतापर्यंत 3 स्टोरी आहेत त्या झाल्या आहेत. ज्यांनी पण अजूनपर्यंत बघितल्या नसेल त्यांनी पटकन जावा आणि बघा बरं आणि सांगा मला. तर आजची आपली स्टोरी आहे तर अण्णाचं आणि माझं भांडण झालं होतं. खूप लहान असते वेळेस त्यांनी मला दगड आहे तो इथे मारला होता जोरात असा. तर त्यामुळे ब्लड झालं होतं पूर्ण. सो ते आमची भांडणं कशावरून झाली होती आणि कसं सगळं सॉर्ट आउट झालं वगैरे ते तुम्हाला ऐकायला मिळेल या पूर्ण व्लॉगमध्ये, पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. आमचा खेळायचा आहे तो टाईम फिक्स होता फ्रेंड्स लोकांचा. शाळेतून यायचं घरी, घरी काही काम असेल तर करायचं, पाणी भरायचं असेल तर झऱ्यावरती पाणी आणायला जायचं, कळशी वगैरे, हंडा वगैरे घेऊन असं. पाणी भरून आणायचं, अभ्यास वगैरे काय असेल तर करायचा पटकन, पटपट आटपायचं हे सगळं म्हणजे अंधार व्हायच्या अगोदर. जेणेकरून आहे ते पटकन म्हणजे खेळायला मिळतं. तर आमचं असायचं नेहमी लगोरी खेळायची. तर लगोरी खूप जणांना माहिती असेलच लगोरी खेळायचं आणि मग बॉल बनवायचा. तर बॉल काही आमच्याकडे नसायचा. त्यामुळे बॉल आहे तो आम्ही अशी कागद वगैरे, प्लास्टिक वगैरे, बिस्किटच्या पुड्यांचे पॉकेट वगैरे असे काय ना काय भेटेल प्लास्टिकचं, कशाचं काही बॉल बनवायचा. एकदम सॉफ्ट बनवायचं जेणेकरून म्हणजे कागदाचं असेल जास्तीत जास्त तर तो मारता वेळेस लागणार नाही असं. सगळेजण जमलो आम्ही आणि आता खेळायचं आपल्याला लगोरी. तर मग आम्ही लगोरीसाठी आहे ते रिपा आहेत. त्या दगड्या वगैरे भेटतील अशा चिपा टाईपमध्ये अशा गोल किंवा कशाही भेटतील असं, असं एक करून असं सगळं आहे ते शोधून काढल्या. एका जागी जमा केल्या. त्याच्यानंतर आता बॉल बनवायचा आपल्याला. बॉल असा फेकायला लागतो ना मारायला. बॉल बनवायला मग कागद सगळेजण इकडे शोधते, एक तिकडे शोधते एक कागद आणि मग कागद शोधता आम्हाला म्हणजे सगळी कागद वगैरे भेटली असं बनवला बॉल आणि त्याच्यानंतर ते बांधत होतो. तर अण्णाने बघितलं म्हणजे अण्णा नंतर आला बाहेरून आणि त्याने बघितलं की तो म्हणजे पार्लेजीचा म्हणजे कागद होता त्याचा. तर त्याला वाटलं की बिस्किटच आहे. तर त्याच्यावरून आहे तर आमचं भांडण चालू झालं. तो बोलला की "मला दे" असं. तर मला वाटलं तो बॉल मागतोय. तर मी बोलली, "मी नाही देणार." मग त्याच्यावरून आमचं भांडण झालं आणि आमच्या आमच्या घरी होतं. तर मग मी धावत गेली तिकडे की मला द्यायचंच नाही असं आणि तो पाठून माझ्या धावत-धावत आणि मग मी आजीच्या घरी गेली म्हणजे आजीच्या आईकडे आईच्या घरी. तर तिच्या घरी गेली आणि पूर्ण काळोख होता. तर आतमध्ये जाऊन किचनच्या एरियामध्ये जाऊन आहे ती मी लपली होते. तर हा अण्णा अण्णा आला की "देतेस की नाही?" मी बोलले, "नाही देणार, जा काय करायचं ते." तो दगड घेऊन आला होता हातातून असा मोठा असा. तर मला बोलला, दे नाहीतर मी मारेल." मी "मार." आणि माझं डोकं किती चालतंय बघा. आता तो हाईटने लहान होता ना माझ्यापेक्षा, तर मी साईडला तरी व्हायचं होतं किंवा तिथून निघून जायचं होतं. तर मी खाली बसली. त्याने मला मारलं आणि मी खाली बसली. तर डायरेक्ट दगड आला आणि मला इथे लागला. तर लागला त्याचं मला काहीच वाईट नाही वाटलं, की मला लागला आहे असं. पण मला त्याने मारलं म्हणून मी असं पूर्ण काय बोलतात ते घर डोक्यावर घेऊन ओरडत होते. म्हणजे मला दुखत नव्हतं, की त्याने मला इथे काहीतरी लागलं आहे आणि दुखतंय. फक्त पकडला होता असा आणि मग त्याच्यानंतर अशी धावत-धावत बाहेर गेली होती आणि ओरडत-ओरडत, की मला मारलं वगैरे असं. मग त्याच्यानंतर आजी वगैरे आले. त्याच्यानंतर मग समजलं, की ब्लडने पूर्ण हे ते फ्रॉक आहे तो भिजला होता. म्हणजे तोपर्यंत मला दुखतच नव्हतं, की म्हणजे लागलं वगैरे आहे असं. काय माहीत काय झालं होतं त्यावेळेस. मग रडत वगैरे होती. मग त्याच्यानंतर सगळ्यांनी शांत केलं. मग चक्कर वगैरे आली. ज्या साडीने वगैरे पदराने पकडलं होतं, की ब्लड थांबेल असं. तर मग ब्लड थांबतच नव्हतं. तिथेच लोळत होती मी अशी पाय आपटाझपट करत होती. मग त्या बाजूच्या आजीने आहे ते गावी औषध भेटतं एक काहीतरी औषध असतं. जखमेवर टाकायचं पोटॅशियम की काहीतरी भेटतं यार. तर ते औषध ना इतकं जळतं ते घाण लेवलचं म्हणजे इतकं बेकार, की म्हणजे त्याच्यापेक्षा मरण बरं असं माणसाला एवढ्या वेदना होतात ते औषधाने. ते औषध टाकलं होतं तिथे. मग त्याच्यानंतर ब्लड वगैरे थांबायचं बंद झालं. त्याच्यानंतर काय लावलं ते मला एवढं आठवत पण नाही आता. मग त्याच्यानंतर पट्टी वगैरे अशी बांधली होती मला अशी पूर्ण. आणि सगळं साफ केलं होतं. फ्रॉक इथून घातली. मग आजीने अंघोळ घातली होती आणि पूर्ण माझा जो फ्रॉक होता तो स्कूलच्या युनिफॉर्मचाच होता. तर तो व्हाईट आणि ब्लू असा होता. तर तो पूर्ण खराब झाला होता ब्लडने. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं झालं. बरं माझं साफ वगैरे करून झालं. ब्लड वगैरे मला शांत करून झालं. मग माझं रडणं पण बंद झालं होतं सगळं पट्टी वगैरे केल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर मम्मी आहे ती शेतात गेली होती आणि आजी आणि आजोबा होते. मग आम्ही असे दरवाजात बसलो सगळेजण आणि मी आजोबांपाशी होते आणि मम्मी आली आणि आजी म्हणजे लागलंय कोणाला बरं मला आणि माझी आजी घेऊन कोणाला बसली होती अण्णाला. का तर मग ही लोकं येऊन अण्णाला मारतील म्हणून, की मला मारलंय म्हणून.
मग अशा आजीचं कव्हरेज असतं ते अण्णाजवळ, की ह्याला कोण काही बोललं नाही पाहिजे असं. म्हणजे त्याने मला मारलं त्याचा काही फरक नाही पडत, पण त्याला नाही कोणी मारलं पाहिजे. तर जाऊ दे. तर मग मम्मी आली, मग त्याच्यानंतर मी धावत-धावत गेली. मम्मीला मिठी मारून रडायला लागली. मग मम्मीला माहीतच नव्हतं ना, की लागलं आहे वगैरे. मग मम्मीला सगळ्या गोष्टी सगळं समजलं, की अण्णाने मारलं आहे आणि प्लास्टिकच्या हे पुड्यावरून झालं. मग त्याच्यानंतर मला सगळेजण बोलले, की म्हणजे त्याला पण समजलं, की हा प्लास्टिकचा म्हणजे त्याला वाटतं बिस्किटचा पुडा मी खाते एकटी-एकटी. तर मग त्याला पण नंतर सांगितलं. मग सगळेजण हसायला लागले, की "तू सांगायचंस ना, की बिस्किटचा पुडा नाही आहे," असं. मला वाटलं तो बॉल मागतोय, की तो बॉल पाहिजे म्हणून, की तो घेऊन जाईल परत आणि मग आम्हाला खेळायला देणारच नाही म्हणून मी देत नव्हती. आणि त्याला वाटलं, की मी बिस्किटचा पुडा खाते. या सगळ्या गोष्टीवरून आमचं भांडण झालं आणि ही सगळी हकीकत घडली. त्याने मला दगड मारला आणि मला एवढं लागलं आणि शाळेत जाते वेळेस दर टाईमला अंघोळ तेवढे दिवस केस धुतलेच नव्हते. इथून अशी पट्टी व्हाईटवाली अशी मारली होती. आणि केसांच्या वेण्या लागतात ना, मग सरांनी एके दिवशी विचारलं, "केसांच्या वेण्या का नाही आहेत?" आणि टोपी काहीतरी घातलं होतं मी. मग सरांना दाखवलं, की सरांना लागलं आहे. मैत्रिणीने वगैरे सांगितलं, की लागलं आहे म्हणून वेण्या आहेत ते नाही घातल्या. आणि बघा जे इथे लागलं आहे ना, हे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. इथे बघा हा जो वन आहे तो दगडाचा आहे त्याच्या आणि तिथे माझे केस पण नाही उगवलेत. म्हणजे एवढे वर्ष झाले आता, पण इथले जी केस कापली होती ना त्यावेळेस पट्टी बांधते वेळेस, ती अजून उगवली नाहीत. हे एवढेच उगवतात आणि हे मरून जातात. काय होतं काय माहीत केसांमध्ये. पण ते तेवढंच आहे. ते तिथे जखम आहे. तिथली केस आहेत ती वाढतच नाहीत. छोटे-छोटे असे बेबी हेअर्स येतात आणि मग ते तेवढंच असते. त्याची ग्रोथ होते नाही होत मला माहीतच नाही. पण ते छोटे-छोटेच असतात. ते तसे मोठे केस आलेच नाहीत. तो पार्ट आहे तो लागलेला दगडाचा तिथून तेवढा पार्ट आहे तो तसाच आहे खाली. थँक सो मच गाईज. एवढी व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ माझी स्टोरी आणि आवडली असेल, नक्कीच आवडली असेल. का नसेल आवडली तुम्हा लोकांना? एवढे मी एफर्ट्स घेते आणि प्रत्येक व्हिडिओ आहे ते मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शूट करते यार. थोडीशी मेहनत घेते मी पण. तुम्ही पण लाईक करायला मेहनत घेऊ शकता. सो थँक सो मच. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाय बाय. लव्ह यू गाईज. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन एपिसोड सोबत, नवीन स्टोरी सोबत. बाय बाय.